पिंपरी चिंचवड शहरातील सखी फूडच्या संचालिका अंकिता राऊत या गेली 17 वर्ष आपल्या हातांनी तयार केलेल्या दिवाळी फराळानं केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर परदेशातील भारतीयांची दिवाळी गोड करत आहेत। त्यांच्या या पारंपरिक फराळाला परदेशात मोठी मागणी आहे। चकली आणि साठ्याची करंजी विशेष प्रसिद्ध असलेल्या सखी फूडची तयारी दिवाळीच्या 2 महिन्याआधीच सुरू होते। 1-2 पदार्थांपासून सुरू झालेला हा प्रवास आज 30हून अधिक पारंपरिक पदार्थांपर्यंत पोहोचला आहे। त्यामध्ये बेसन रव्याचे लाडू, अनारसे, मका पोहे, चिवडा, पापडी, चकली, मेथीची गोड शंकरपाळी, करंजी, साठ्याची करंजी, शेव अशा विविध खाद्यपदार्थांचा यात समावेश आहे। या कार्यात अंकिता राऊत यांच्यासोबतच 16 महिला कर्मचारी काम करतात। या महिलांना प्रतिदिन 500 रुपये रोज दिला जातो। सखी फूडची दिवाळी हंगामातील उलाढाल 7 ते 8 लाख रुपयांपर्यंत असून त्यातून त्यांना 2 ते 3 लाख रुपयांचा नफा मिळतो। परदेशात राहणाऱ्या भारतीयांची दिवाळी आपल्या फराळानं गोड करण्याचा आनंद असल्याची भावना अंकिता राऊत यांनी व्यक्त केली आहे। लक्ष देऊन बोला, ही कल्पना कशी सुचली आणि सुरुवात कशी केली आपण? ही कल्पना मुलं मोठी झालेली, घर बसल्या कंटाळा येत होता म्हणून चकलीपासून सुरुवात केली। ती चकली 1 किलो सुरुवात केली, ती मैत्रिणींना आवडली। मग तिथून त्या मैत्रिणी बोलल्या की तू बिझनेस करू शकते चकलीचा। मग असं करता करता चालू झाली। 1 किलोची 2 किलो, 2 किलोचं 10 किलो, 10 किलोची 100 किलो, वर्षभरात 100 किलो चकली केली आणि मग आवड निर्माण झाली। सुरुवातीला किती महिलांनी तुम्ही सोबत घेतलं होतं? हां, माझी वहिनी होती। वहिनीबरोबर मी चालू केलं। वहिनी आणि मी दोघींनी आम्ही चालू केलं आधी आणि मग तिला तिच्या लहान मुलांमुळे तिला वेळ नाही मिळाला म्हणून मग नंतर माझंच हळूहळू मग मी चालू करायला लागली। फराळ बनवताना पारंपरिक चव आणि गुणवत्ता टिकवण्यासाठी काय काळजी घेता आपण? हो, कारण प्रमाण, नंतर कच्च्या मालामधली क्वालिटी, त्याचं कच्चा माल जो ब्रँडेडचा आणणं, तेलापासून, तुपापासून, मसाल्यांपासून, धान्यांपासून सगळं क्वालिटी वाईज गेलं तर त्याचं जे प्रमाण आहे ते व्यवस्थित येतं दरवर्षीप्रमाणे। विदेशातून ऑर्डर्स कशा येतात? ऑनलाईन माध्यम वापरता का आपण? हां, ऑनलाईन तर वापरतोच। आम्ही ऑनलाईनचा तर वापरामुळे जरा जास्तच हे झालेलं आहे। आणि चकली, ऑइल फ्री चकली, नंतर ऑइल फ्री चकली असल्यामुळे त्याला काही तेल कमी असल्यामुळे त्याच्यामध्ये ते तेलच नसल्यामुळे लोकांना हायजेनिक वाटतं की ऑइल फ्री चकली मिळते। असं करून ती परदेशात हळूहळू जायला लागली आणि ते एकाला दुसऱ्याला तिसरं सांगून बाहेर देशात जास्त प्रमाणात ते जायला लागले। आपल्याकडे कोणते कोणते पदार्थ आपण बनवतात? चकलीचे प्रकार आहे, चिवडा आहे, चिवड्याचे 4-5 प्रकार आहेत, लाडू आहेत, करंजा आहेत। नंतर करंजामध्ये ही आमची सगळ्यात वेगळी प्रकार आहे साठ्याची करंजी। ही आमची खूप फेमस आहे, खारीसारखी कुरकुरीत लागते आणि हिला वेळ लागतो, हिला खूप मेहनत लागते म्हणून कोणाच्या घरात जास्त बनत नाही। बनली तर 15 ते 20-50 लोक करतील, याच्या पुढे बायकांना नाहीच जमत ही जास्त करंजी। त्यामुळे ही आमची सगळ्यात जास्त फेमस करंजी आहे। या करंजीमध्ये किती प्रकार असतात? ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स असतं, खोबरं आहे, रवा आहे, साजूक तूप आहे, पिठी साखर आहे, वेलची, जायफळ, त्याची पूड आहे। महिलांना रोजगार देताना कोणत्या अडचणी आल्या आणि त्या कशा सोडवल्या आपण? हो, महिलांना रोजगार म्हणजे एका महिलेला जर काम दिलं तर ती महिला अजून शेजारी दुसरी महिला येत होती, ताई मला पण काम पाहिजे। ह्याच वर्षी माझ्याकडे 15 बायका मी भरलेल्या होत्या, तर एक 16वी बाई आली आणि तिने म्हटलं नाही ताई मला काम पाहिजेच, मला गरज आहे। मग मला त्यांना घ्यावंच लागतं, गरज असली तर घेते। या कामामुळं तुमच्या घरात आणि या महिलांच्या घरात काय बदल झाला? हो, हां, त्या मेन म्हणजे त्यांची दिवाळी शेवटच्या दिवशी त्यांना मी चकली, चिवडा, सगळी त्यांची दिवाळी, प्रत्येकाच्या 15 जणींच्या घरात माझी दिवाळी जाते आणि त्यांच्या त्या तोंडावर हसू, हॅपी दिवाळी करून जातात। त्यांना त्या दिवशी मी पेमेंट करते, पगार करते आणि त्यांचं ते हसू, त्यांचं ते प्रसन्न चेहरा बघून समाधान वाटतं, आनंद वाटतो। या दिवाळीनिमित्त इतर महिलांना, आपल्या शहरातील नागरिकांना काय आवाहन करणार आणि कशा शुभेच्छा देणार? काय आता सगळ्यांची दिवाळी
छान जावी. फक्त एवढंच की हां, मला ते हे बोलायचं होतं ते राहून गेलं की माझ्याकडे समाजसेवा करणारी लोक म्हणजे गरिबांना देणारी, गरिबांसाठी खूप झटतात ते मी बघितलेलं आहे की 2 लाडू चिवडा असे देणारे जे गरिबांसाठी गरिबांची पण दिवाळी छान जाते आणि त्याच्यात मी सहभाग होते त्यांना देण्यासाठी. ते मला खूप आनंद देऊन जाते आणि सगळ्यांनी असंच करावी. सगळ्यांसाठी छान एकूणमेऱ्याला मदत करावी. गरिबांची दिवाळी पण सगळ्यांनी हात मिळून बाटावी, आनंद द्यावा आणि सगळ्यांनी छान दिवाळी साजरी करावी विदाऊट फटाके वाजवून आहेत.